हरे जय राम हरे जय राम बोले हरि जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम रे बाबा है धनो जने बाबा है धनो जनी बाबा है धनो जनी लोचनी धाने हो सजनी सुख धाने हो सजनी सुख धाले मो साजनी सुख धाले मो साजनी तुहा विठ्ठल बलवा तुहा माधव बलवा सुकृताची जोडी सुकृताची जोडी सुकृताची जोडी विठ्ठल बलवा बलवा महामाधव हरी हरी आवली हरी आवली तुहा विठ्ठल बलवा तुहा माधव बलवा बाप रखुमा देवी वर हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम राम हरि जय जय राम बस खा ले ते मंडपाच्या माग बसलेले जरा पुढं सरकून बसा पुढे या कीर्तन आहे ते पुढं सरका पुढं ऐकायचं असलं तर पुढे या नाही तर मग मंडपाच्या बाहेर बसा सरका पुढं ते तुम्ही मधले पुढं सरका थोडे ते आतमध्ये बसलेले घरी गेले तरी चालतील त्या हॉलमधले आतमध्ये बसलेले ते घरी गेले तरी चालतील वा इकडे ते बसलेले आतमधले उठ दे ना हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ वैजी सुंदर राम कृष्ण राम हरि बुद्धि जपे तो नर दुर्लभ वाजी दुर्लभ राम
उन्मनी साधनी कृष्ण नामे उन्मनी साधनी कृष्ण नामे उन्मनी साधनी दयाशी सकल सिद्धि बुद्धि धर्म हरि पाठ प्रपंची निमाले साधु ज्ञान देवी राम राम कृष्ण ठसा आत्मा राम हरि मुखे मना हरि मुखे मना हे हरि मुखे मना हरि मुखे जगन्नाथ
हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ वासेची सुलभ रामकृष्ण रामकृष्ण नामे उन्मनी साधिली तयासी लादली सकळ सिद्धी सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले प्रपंची निमाले साधू संगी ज्ञानदेवी राम राम कृष्ण ठसा तेने दस दिशात्मा राम हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी श्री संताची माथा चरणावरी श्री संताची माथा चरणावरी माथा चरणावरी साष्टांग करी हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ वासेची सुलभ रामकृष्ण रामकृष्ण नामे उन्मनी साधली तयाशिला दिली सकळ सिद्धी सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले प्रपंच निमाले साधू संगे ज्ञान देवी राम रामकृष्ण ठसा तेने दस दिशात्मा राम हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करे विठाला विठाला
सुलभ रामकृष्ण प्रस्तुत संगी किती संगीत नमले स्वतः ते तो सर्व ते शेत निवडलेला अभंग कुणाचा अभंगाचा शेवटचा घडवून कल्पना आहे वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहेत वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहेत वारकरी संप्रदायाचा खांब नाथ बाबा आहेत आणि वारकरी संप्रदायाची गुरुनिष्ठा निळोबर आहेत शरीरात जसे पंच प्राण आहेत पृथ्वीमध्ये जशी पंचमहाभूते आहेत तसे हे 5 संत संप्रदायाचा प्राण आहे प्राण आहे शरीर जसं प्राणाशिवाय राहू शकत नाही पृथ्वी जशी पंचमहाभूताशिवाय बनू शकत नाही तसा कलियुगातला माणूस संतांच्या विचाराशिवाय सुखी होऊ शकत नाही या जगाला जर सुखी व्हायचं असेल या जगाला जर सुखी व्हायचं असेल तर ह्या जगात 4च माणसं तुम्हाला सुख देऊ शकतात 1 आई वडील 2 संत 3 ग्रंथ आणि 4 भगवंत फक्त 4च 1 माझ्या लेकराचं चांगलं व्हावं या आईला वाटतं माझे लेकरू सुखी व्हावं हे वडिलांना वाटतं हे जगात सुखी व्हावं संतांना वाटतं आणि माझं वाचन केल्यावर मोक्ष मिळावा यासाठी ग्रंथ आहेत आणि जग सुखी राहावं हे भगवंताला वाटतं या जगात काही ज्या वस्तू आहेत त्या स्वार्थी आहेत पण काही वस्तू निस्वार्थी आहेत उदाहरणार्थ झाड निस्वार्थी आहे फळ दुसऱ्याला पाला दुसऱ्याला सावली दुसऱ्याला ज्याने लावलं त्याने जरी कुऱ्हाड हाणली तरी त्याला सावली तशीच का खांडावया घाव घाली का लावणी जयाने केली ज्याने झाड लावलंय त्याने जरी कुऱ्हाड घातली तरी त्याला सावली तशीच याचा अर्थ झाड हे निस्वार्थी आहे 2 नदी वाहत राहणे हा नदीचा स्वभाव आहे ज्याला आंघोळ करायची ज्याला घाण धुवायची त्याने कपडे धुवायचे कुणी या केवळ स्वच्छतेसाठी नदी आहे मग नदी निस्वार्थी आहे झाड निस्वार्थी आहे मेघ निस्वार्थी आहे मेघ विचारित नाही माझं पाणी ओढ्यात पडतंय का हगंदारीत पडतंय का शेतात पडतंय तो सगळ्यांना समान आहे नदी सगळ्यांना समान आहे झाड सगळ्यांना समान आहे ढग सगळ्यांना पाऊस सगळ्यांना समान आहे तसं संत सगळ्यांसाठी समान आहे संत ग्रंथ आणि भगवंत आणि त्यासाठी पुन्हा एक ओवी आहे ओवी बारीक आहे का 12व्या अध्यायातली ओवी आहे अभ्यास केला तर ज्ञान आहे आणि ज्ञान आलं तर ध्यान आहे त्रिपुटी चांगली नीट आहे का अभ्यास केला तर ज्ञान आहे आणि ज्ञान आलं तर ध्यान आहे इथं ओवी अशी आहे अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे मान्य आहे पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे इथं त्रिपुटी अभ्यास करा तर ज्ञान आहे रियाज करा तर पखवाद आहे प्रॅक्टिस करा तर गायन आहे पुस्तक उचका तर कीर्तन आहे नम्रता ठेवा तर लक्ष्मी आहे लिनता ठेवा तर व्यापार आहे कष्ट करा तर भाकर आहे व्यायाम करा तर पैलवान आहे याच करा तर पखवाद आहे आता हे महाराज सुंदर वाजवतात याला 4 कारण आहेत प्रारब्ध आहे 1
प्रयत्न आहे 2, आई वडिलांचा आशीर्वाद आहे 3, गुरुची कृपा आहे 4 आणि स्वतःचा प्रयत्न आहे 5. फुकट. काही माणसं 6 वर्ष पखवाद वाजवतात, डुबुकच्या पुढे गेले नाहीत. गाणारा आडवा पडला पण तो हल्ला नाही, असं घमनघट पखवाद येत काय हल्लतच नाही. डुबुक. शेवटी म्हणणाराच बंद करतो, तुझं तू चालले. नाही गेली मला. काही माणसं पुढे गेलीच नाही. त्याला उत्तर ऐका. प्रारब्ध 1, प्रयत्न 2, आईवडिलांचा आशीर्वाद 3, संतांची कृपा 4 आणि स्वतःचे प्रयत्न 5. या 5 गोष्टीशिवाय माणूस मोठा होऊ शकत नाही. होवीच आहे त्याला. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. आता हे झालं 12व्या अध्यायातलं म्हणणं. पण 9व्या अध्यायाचं म्हणणं याच्या उलट आहे. 9वा अध्याय म्हणतो आतापर्यंत या जगात बोंबलत हिंडणाऱ्यांना देव भेटला नाही. कधीच नाही. हे बायका पोरं सोडा बोंबलत हिंडा ही कामचुकार मंडळी आहे. यांना देव नाही भेटला. कोणत्याच ग्रंथात असं तुम्हाला सांगितलं नाही का बायका पोरं सोडा दाड्या जाता वाढवान बोंबलत हिंडा, भाकरी खाऊ नका, सफरचंद हाना, चहा पिऊ नका, दूध हाना, आणि बायका करू नका, मोबाईल मधल्या गेम खेळा. ही सगळी नाटकं आहेत. ही सगळी नाटकं आहेत. काहीच करू नका, हिंडा बोंबल करा, उपवास आणि मरा. काही माणसांना महिनाभर श्रावण आहे. ही चक्रम लोक आहे. ही महिनाभर श्रावण करणारी लोक, ही मनोरुग्ण लोक आहे, डोक्यातून गेलेली लोक आहे. महिनाभर उपास तुझ्या बापानं केला होता, लफडे सगळे चालू. आणि तुम्हाला उपवास करायला कोणी सांगितलं? जरा ओव्या उचका ना. तुम्ही शरीराला न पेलावे, ज्ञानोबाची भाषा आहे. तुम्ही शरीराला न पेलावे, तुम्ही व्रत नियम न करावे. वाक्य सांगू तुम्हाला, चांगलं वागा हाच देव आहे. काय देवाने तुम्हाला सांगितलं नाही बायका पोरं सोडून बोंबलं तिला? कोणत्या वाक्य ऐकायचं का? सगळ्या ग्रंथांनी तुम्हाला 5च गोष्टी सांगितल्यात. एक चांगलं वागा, 2 नीतीनं जगा, 3 भजन करा, 4 गायीची आईची काळ्या आईची सेवा करा, आणि 5 शरीर एकदाच मिळणार आहे, वापर चांगला करा. याच्यापेक्षा काय सांगितलं? तुम्ही रामायण पाठ करून काय करशील? बरं झालं तो रामायण पाठ, काय करशील तू? काय करशील? तुला सीतेनं तर घरातून काढून दिलंय, रामानं तर 2 वेळा तुला लाईट बंद करून हाणलंय. मग तू काय करशील? रामायण पाठ करून काय कराल तुम्ही? भागवत पाठ करून काय करणार? वाक्य आहे का? चांगलं वागा हाच देव आहे. आणि त्यासाठी 3री एक ओवी आहे. ओव्या फिट करून घ्या. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. पुन्हा वाक्य, चांगलं वागा हाच देव. 3 संपत्ती आली तर दया येत नाही. नीट ऐका. संपत्ती जर आली तर दया येत नाही, आणि दया जर आली तर संपत्ती येत नाही, आणि दोन्ही जर आले तर तो देव झाल्याशिवाय राहत. देव झाले संपत्ती आली तर दया येत नाही, दया आली तर संपत्ती येत नाही, आणि दोन्ही जर आले तर तो देव झाल्याशिवाय राहत नाही. 3 ओव्या क्लिअर झाल्या. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग हरिपाठातला 16व्या नंबरचा आहे. आता कीर्तनाला सुरुवात करायची आहे, अजून केली नाही. तुमची माझी बऱ्याच दिवसानं गाठ आहे. आपलं काम थोडं नंगाट आहे. नंगाट म्हणजे परत गाठ नाही घेतली तरी चालेल, पण कीर्तनाला 3 सूचना आहेत.
दरिद्र्यवानी कीर्तनाला बसायचं नाही, तोंड सोडून बिडून द्या यायचंच नाही. हा, लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, म्या जीव काढायचा आणि तुम्ही सुतात पडल्यावानी कीर्तनाला बसायचं, जमणार नाही. कीर्तनाला दुसरी सूचना आहे, आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कळलं, नाही तर काहीच कळायचं नाही. पहिलंच काही कळलं नाही, पुढं काय कळायचं. आणि कीर्तनाला तिसरी सूचना आहे, शंका जर अभंगात असली तर जाग्यावर विचारायची, ओपन चॅलेंज. कुणालाही, कोणी आपल्याला प्रश्न विचारायचा, त्याला मी 2 महिन्यानं उत्तर देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण देणार. पण मी गेल्यावर बोंबलायचं नाही. मला पटलं नाही, तुझं आणि तुझ्या बायकोचं पटानं माझा काय संबंध? आणि तुला पटाव म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी? तुम्हाला पटो अथवा न पटो, चांगलं सांगणं आमचं काम आहे. एक वाक्य सांगा, भगवंताने दिलेला निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवणं एवढंच आमचं काम. आम्ही फक्त फेटा बांधणार, कंबर बांधणार, पांडुरंग बुद्धी देईल तसं कीर्तन. आपल्या हातात काय? मी कोण? तू आहे कोण? काय म्हणते मी कोण? तू आहे कोण? तू देवाने बनवलेली बाहुली आहे. आता उलट ऐकायचं का? बाहुली आपण आहे, पण दुरी कटेवर उभी आहे. तिथून सूत्र हलाल तसा तुझा गेम होणार. ते तुझ्या हातात नाही आहे. तू फक्त जगायचं आणि मी आहे या अहंकारानं मरायचं, एवढंच तुझ्या हातात आहे. आपल्या हातात काय? गाडी माझी, आणि गाडी घेणं, बंगला बांधणं, बायको करणं, पोरग पैदा करणं, हा काही इतिहास नाही आहे का बा? त्याच्यात काही मोठा पराक्रम आहे? हॅलो, मला मुलगा झाला, काही मिरवणूक काढायची तुझी का? आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं, तुला एकट्यालाच जमलं. अख्ख्या आरणगावमध्ये तू एकटाच ना रे का? अरे पागला, तुला एकच झालं एका वेळेस. तू बाकी प्राण्यांचा अभ्यास कर, 12 होतात रंग बदलून, आणि तुला एकच झालं तर पालतं पडायला लागलं का टेटसला, उतानं पडायला लागलं का टेटसला, दात वासवायला लागलं का टेटसला. तुला हाणताना टेटसला ठेवी. अरे बाबा, उत्तर ऐकत जा. साखर कशातही घातली तर गोडच आहे, कारलं कसंही खाल्लं तर कडूच आहे, मीठ कसंही खाल्लं तर खारटच आहे, मिरची कशी खाली तरी तिखटच आहे. तसं संसार एका पोराचा केला काय आणि 71 पोराचा केला काय? दुःख बांधवडी सुखाचा विचार, सुखाचा संसार हा जसं लिंबाचा पाला, कशातही मळा, कडूस कशातही मळा, तुपात घाला, साखरेत घाला, दुधात घाला, कडूस आहे. तसा संसार कसाही करा, धोकाच आहे. मग माणसं म्हणतात मला एकुलतं एकच आहे, तरी हाल तेवढेच आहे. काय म्हणून म्हणतात 4च आहे, तरी तेवढेच आले. आणि काय म्हणतात 9 आहेत, मग तर मिळालाच. ते आहेच, त्याचा विचार नाही. कारण त्याची उत्पत्ती, परत नीट ऐका, ती तिखटच आहे. मिरचीची उत्पत्ती तिखटच आहे. ज्ञानोबरायची अशी ओवी आहे 17व्या अध्यायात. ज्ञानोबराय असं म्हणतात, वाफे 3 आहेत, वाफे 3 आहेत. पाणी मिरचीला गेलंय तिखट झालंय, कारल्याला गेलंय कडू झालंय, आणि उसाला गेलं गोड झालं. पाण्याचा काय दोष? कुंभारानं 3 मडके घडवलेत, एक दही हंडीला गेलंय, एक डाव्याला गेलंय, एक म्हाताऱ्याला लघवीला गेलंय. कुंभाराचा काय दोष? काय दोष? काय दोष काय त्याच्यात? जे देवाने घडवलंय ते घडवलंय, त्याच्यात दोष काय? एका बापानं 3 पोरांना जन्म दिलाय. एकाने लंका गमावली, एकाने लंका कमावली, आणि एकाला माहीतच नाही झालं वाटण्या का झाल्या. झोपेतून उठलाच नाही, उठला तर तलाट्याची बदली झाली, लंकाच गेली. कुंभकर्ण उठायचा आणि तलाठी नाव यायचा, तो झोपायचा आणि तलाठी जायचा. ऐसे भिन्न भिन्न
प्रारब्धाने केले वाटे भोगतो न घर विठाला 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 आता संपलं का तुमचं थोडा वेळ खाली बसा तुम्ही तुम्ही आता बाजू सारखं थोडं तुम्ही थोडा वेळ बाजूला बसा तिने निवांत बसा खाली बसा तुम्ही तिथं जाऊ दे थोडा कमीपणा होईल ते मोबाईल हातात असणारे खाली बसा अरे इकडं काय पाहतो तो माणसं इकडे बसले तो तिकडं तोंड करून बसलाय आणि आता मध्ये विक्षेप न करू ती मजा राहत नाही त्याच्यात एकदा कीर्तनाची लिंक तुटल्यावर मजा राहत नाही ऐकणाराचा मूड खराब होतो विठाला साईडला बाहेर उभे राहिलेले आतमध्ये येऊन बसा आतमध्ये भरपूर जागा आहे ज्याला आजार असेल त्याने उभे राहा ज्याला बसता येत असेल त्याने बसा पहिला बसण्याचा आजार आहे ना विठाला आणि आता विक्षेप न करू करंट लागला ऐकणाऱ्यांना थोडं मागे नेतो थोडं पुढं आणतो म्हणजे पुढं सरकायला आपल्याला अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे पहिली ओवी दुसरी ओवी आहे चांगलं वागा हा देव आहे तिसरी ओवी आहे संपत्ती आली तर दया येत नाही नीट आहे का बरं का संपत्ती जर आली तर दया येत नाही आणि दया जर आली तर संपत्ती येत नाही 10वा अध्याय पाय का म्हणतो संपत्ती आली दया येणार नाही दया आली तुम्ही आजारी आहे का संपत्ती येणार नाही आणि दोन्ही जर आले तर तो देव झाल्याशिवाय राहत नाही तो देव झाल्याशिवाय राहत नाही 12व्यात असं म्हणणं आहे संपत्ती आणि दया एकत्र आली की तो देव झाला आता थोडं जड मुद्दा आहे आता फक्त तुम्हाला बोलावं लागेल अभंगात घुसलोय आपण पहिला प्रश्न तुम्हाला जगात देव आहे का हा म्हणा नाही म्हणा सावध राहा बरं का परत घोटाळा करायला आता तुम्ही हा म्हणा नाही तर नाही म्हणा आहे सावध राहा बरं का आता ह्याच मापात उत्तर द्यावं लागेल माझा प्रश्न हे बरे माझा प्रश्न होता जगात देव आहे का तुम्ही मला उत्तर दिलंय आहे माझा प्रश्न तुम्हाला असा आहे बसलेल्यापैकी कोणी पाहिलाय का तुमचे उत्तरे नाही
नाही. मग आता मी तुम्हाला 4 वाक्य विचारतो. उसात साखर आहे का? आहे. दुधात लोणी आहे का? आहे. लाकडात अग्नी आहे का? आहे. फुलात सुगंध आहे का? आहे. आता उलट फिरा. फुलात सुगंध आहे पण घेतला तर आहे. लाकडात अग्नी आहे पण घर्षण केलं तर आहे. उसात साखर आहे पण प्रक्रिया केली तर आहे. दुधात लोणी आहे पण क्रिया केली तर आहे. जगात देव आहे पण ज्ञान आणि संतांची सेवा केली तर आहे. असं पारावर बसून देव नाहीये म्हणणं हे सासरवाडीवर जग नाही. त्याला काय नाहीये देव. 2 पुस्तकं वाचले का झाला पंडित. तसं नाहीये. पुन्हा उलटे फिरू आपण. आता लागला करंट तुम्हाला. आता उलटे फिरवतो. लाकडाची राख होईल, राखेचं लाकूड होईल का? नाही. सावध राहा बरं का. लाकडाची राख होईल, राखेचं लाकूड होणार नाही. उसाची साखर होईल, साखरेचा ऊस होणार नाही. दुधाचं लोणी होईल, त्याचं दूध होणार नाही. लोखंडाचं सोनं होईल परीस लागला तर, पण त्याचं परत लोखंड होणार नाही. ऐकायच्या ओव्या. अध्याय नंबर 8, ओवी नंबर 198, ओवी नंबर 199, ओवी नंबर 200 आणि ओवी नंबर 201. उसाची साखर होईल, साखरेचा ऊस होणार नाही. एकदा ज्ञान आलं की दुःख येणार नाही. आता मेन प्रश्न कसा आहे आपला, तुमचा आणि माझा सगळ्यांचा? दुःख आहे का? ज्ञानच नाही ना. एकाच प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही पटले. 3 मिनिटं देतो तुम्हाला सगळ्यांना. आयुष्यभर तुम्ही कमवलेली जेवढी इस्टेट आहे, कोणत्या मार्गाने कमवली तुमचं तुम्हाला माहित, पण ती तुम्ही कुणासाठी कमवली? 3 मिनिटं घ्या सगळे. तुम्ही कोणत्या मार्गाने कमवली हा तुमचा प्रश्न आहे. फक्त माझा प्रश्न तुम्हाला एवढा आहे, तुम्ही कमवली कोणासाठी? झाले बधीर तुम्ही. पोरांसाठी. बर, तुमचा पोरगा तुमची संपत्ती सांभाळू शकतो याची तुम्हाला गॅरंटी आहे का? नाही. मग तुम्हाला हा कुटाणा करायला सांगितलं कोणी? म्हणजे पहिला प्रश्न फेल गेला तुमचा, तुम्ही नापास झाले. दुसऱ्या प्रश्नाला 5 मिनिटं आहे तुम्हाला. 5 मिनिटं. पण उत्तर तुम्हीच द्यायचंय बरं का. 5 मिनिटं आहे सगळ्यांना. इनेकरी चोपदार युगदार. आयुष्यभर तुम्ही जेवढी इस्टेट कमवली त्या इस्टेटीचा तुम्ही उपभोग कधी घेणार? मेलो. मग आता घ्या ना महिला मंडळ. तुम्ही कपाटातल्या सगळ्या साड्या नेसणार कधी? तू तर उद्या परवा जाण्याची शक्यता आहे. त्या साड्या नेसणार कधी तुम्ही? परत नीट ऐका. आपण बंगला बांधलाय. बंगल्याला पोर्च केलाय. पोर्च मध्ये झोपाळा केलाय. त्या झोपाळ्यात तुम्ही बसणार कधी? घरात स्विमिंग टँक केलाय आंघोळीला, हौद, त्याच्यात तुम्ही पोहणार कधी? आता बोला पटापटा. 50चे झालेत का नाही? लबाड बनवू नका. 50चे. 50चे बोला बोला. 50चे झाले. बोला पटकन. शुगर आहे. बोला पटकन. शुगर आहे. बीपी आहे. एक झटका येऊन गेलाय. स्प्रिंग घालेल आहे. मूळव्याधाचा ठणका चालूच आहे. मुतखडा वळवळ करतोच आहे. झोपताना गोळ्यांचा डाबाचे. पालत व्हायची गोळी, उताना व्हायची गोळी, तोंड वासवायची गोळी, तोंड मिटवायची गोळी. काहींना जेवताना 3 गोळ्या आहे. खाली बसताना एक, पुन्हा उभं राहताना एक. काहींना बाथरूमला जातानाच गोळी. इकडं खालं तरच इकडं होतं, इकडं खात नाही, इकडं होत नाही. मग मला सांगा, एवढ्या तुमच्या शरीराची हाल आहेत. बरे मागा. एवढे तुमच्याशी एक वाक्य ऐकायचं का? इंद्रिकेचं वाक्य आहे. शरीर सुंदर आहे तोपर्यंत जग सुंदर आहे. हे इंद्रिकेचे वाक्य आहे. काल खरे आज खरे. पुढचं वाक्य ऐका. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. तुम्हाला वाटतंय आम्हाला लोक मानतात, हा आपल्याला झालेला भ्रम आहे. लोक बापाला उचलून आपली आपल्याला कशाला मानतील? लोक मानत विनत नाही. या जगातला प्रत्येक माणूस फक्त पैशावर प्रेम करतोय. माणसावर प्रेमच करत नाही लोक. तुमचं काय मत आहे? काहीच बोलत. प्रेमच कर. काही पोरं म्हणतात ती प्रियशी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी झालंय. ती प्रेमच करीत नाही. ती फक्त तुझं ATM मोकळं करते. प्रेम हा विषयच नाही.
प्रेम करणारे ह्या जगात तिघ जणच आहेत, आई वडील संत आणि भगवंत. हे तिघ जणच प्रेम करू शकतात, आई वडील, संत आणि भगवंत. बाकी ते सगळे लबाड. तुम्हाला वाटतंय तसं नाहीये, वाटतंय तसं नाहीये. आपण अज्ञानात आहे, ज्ञानात नाही. आपण अज्ञानात आहे. हे माझं आहे, मी नसलो तर कोण वाजवीन, अज्ञान आहे. मी नसलो तर कोण चाल म्हणेन, अज्ञान आहे. माझ्यामुळे तुमचा संसार झाला, मी म्हणून राहिले, नाही तर दुसरी राहिली नसती, त्यानं तिसरी केली असती. त्याला काय अडचण काय, गडी येतो. माझा पाय लागला, तुझा पायच तसा आहे. तुझा पाय तिकून येताना तुझ्या बापाला भिकारी करून आलाय, तो इकडं काय दिवाला. हे सगळं जग अज्ञानात आहे. परत दिलाय अज्ञानात, उलट फिरायचं बरं का आपल्याला. आता ज्ञान आलं का सुख आलं, आणि अज्ञान आलं की दुःख आलं. आता आता लागला करंट तुम्हाला अभंगाचा. आता ह्या मापात राहिले का कळलं. आता तुम्हाला आणि मला सुख आहे नाहीच आहे, दुःख आहे मान्य आपल्याला. आता मी उलट फिरवतो तुम्हाला. दुःखाचे निर्माते भगवंत आहेत का आपण आहे. करेक्ट. दुःखाचे निर्माते आपण आहे. मग आपण जर चांगलं वागलं तर सुख येणार आहे, आणि वाईट वागलं तर दुःख. एक वाक्य सांग का, सगळ्याला माफी आहे, सगळ्याला माफी आहे. सगळ्याला माफी आहे, कर्माला माफी नाही. नाही 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 नाही, थोडा हळूहळू का होईना पण कार्यक्रम यशस्वी होणार. नाही नाही नाही, तिथं वशिला तुम्हीच उत्तर द्या ना मला. राम श्रीमंत आहे का रावण. करेक्ट. नियमानं कोणी कोणाला मारायला पाहिजे. रावणानं रामाला मारायला पाहिजे. रावणाचा जर चांगला अभ्यास केला तर त्याच्याकडे संपत्ती आहे, सैन्य आहे, सगळं आहे. रामाकडे काहीच नाही, तरी रामाने रावण मारलाय. याच कारण आहे, रामाची संपत्ती दैवी आहे आणि रावणाची संपत्ती आसुरी आहे. आणि आसुरी संपत्ती दैवी संपत्ती पुढे टिकत नाही. नाही नाही, राम रामच आहे आणि रावण रावणच आहे. आता याच्यात पुन्हा दोन मुद्दे आहेत. राम सत्वगुणी आहे, राम तमोगुणी आहे. रामाची संपत्ती दैवी आहे, रावणाची संपत्ती आसुरी आहे. तिसरा मुद्दा आहे, रामाचे विचार सात्विक आहेत, रावणाचे विचार तामस आहेत. त्याच्या डोक्यात दुसरा खटकाच नव्हता, मारणे सीता पळवणे. आयुष्य त्याचं ह्या दोनच गोष्टीत गेलं. व त्यानं का कुठं देऊळ बांधलं असं काही नाही केलं. त्याच्या डोक्यात एवढीच खटकी होती, सीता मिळवणे, राम मारणे. आणि रामाच्या डोक्यात एवढीच शक्ती. म्हणून कधी सगळे जण तेव्हा कार्यकर्ते वगैरे नवीन नगर झाले, नगरसेवक सगळे, तुम्हाला लय महत्वाचं वाक्य आहे, अख्खं रामायण वाचा तुम्ही. रामाने युद्धामध्ये माणसाचा वापर केला नाही. अंडरलाईन करा बरं का. लय तुम्हाला तर लय महत्वाचं आहे, कार्यकर्त्यांना तर लय महत्वाचं आहे. रामचंद्राने जेवढी युद्ध केली त्या एकही युद्धात माणसाचा वापर केला नाही. ऐका नीट, जटायूचा वापर केलाय. पक्षी आहे, वानराचा वापर केलाय, प्राणी आहे. झाडाला बोलायला लावलंय, झाड तर निर्जीव आहे. पण माझी सीता कुठं आहे हे कुणाला विचारलं. झाडाला. पण राम बरे बस ना खाली रे, तू खाली बस. साहेब खाली बसले तर तू उभा राहतो, म्हणजे तू व्हीआयपी किती आहे. ते बिचाऱ्याच्या ताब्यात अख्खा महाराष्ट्राची विधान परिषद आहे, ते खाली बसलेत आणि हा 350चा मोबाईल घेऊन उभा राहिला. आणि ज्या बिचाऱ्याला माग अख्खा महाराष्ट्र येतो ते बिचारा खाली बसले. लय बारीक आहे का. रामाने माणसांचा वापर का केला नाही.
तर प्रभू रामचंद्रांची सायकोलॉजी इतकी चांगली होती, मानसशास्त्र तज्ज्ञ होते ते. रामचंद्रांनी ओळखलं होतं माणूस कधीही बदलू शकतो, त्याला 90 पाजली तरी तो उलटा होऊ शकतो, त्याला बोकड्याचं मटण चारलं तरी तो आपल्याला धोका देऊ शकतो, आणि त्याला जर 2-4 खंबे पाजले तर ते तिथं उडी हाणीत बसतील, आपली सीता रावणाकत राहील, माणूस नको. आणि हा सगळ्यांना अनुभव तुम्हाला मागच्या महिन्यात आला, फक्त तुम्ही आज झाकून ठुलाय, मी उघडा केला एवढाच फरक. नाही तर तुमच्या 1.5 महिन्यातल्या प्रचाराचा अनुभव 3 पानं होतील एवढं लिखाण आहे तुमच्याकडे. प्रत्येक रंगाची वेगळी क्वालिटी भेटली तुम्हाला, आणि तुम्हाला सगळं वाटायचं हे आपलेच आहेत. माणसं भासवतात म्हणून प्रभू रामचंद्रांनी माणूस वापरला नाही. त्याला माहिती बदललं, याच्या नादीच लागणं नको, ते वानर परवडली. पण आता ऐका उलट, प्रभू रामचंद्रांनी वानर वापरली, पण फायदा काय केला माहिती का? त्याच वानराला गावाचं ग्रामदैवत करून टाकलं. अभ्यास करा, त्याच वानराला गावाचं ग्रामदैवत करून टाकलं. मारुतीराया ग्रामदैवत नाहीये, मारुतीराया ग्राम रक्षक आहे. अख्खं गाव मारुतीच्या ताब्यात आहे. मग रामाची सेवा केलेला त्याग झाला, पण फळ चिरंजीव राहिलं, चिरंजीव. म्हणून हनुमंतराया कोण आहेत? चिरंजीव आहेत. आणि गावाचा रक्षक आहे. अख्खं गाव कोणाच्या ताब्यात आहे? हनुमंताच्या आहे. ज्ञान आलं की देव येणार. आता आपल्याला ज्ञान काय येत नाही, आता लागला करंट तुम्हाला. आता हे शिंदे साहेब आहेत, यांच्यामध्ये आज ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला ना, त्यांचं सगळ्यात महत्वाचं कौतुक केलं पाहिजे मला, की फक्त साहेबांवर असणारं प्रेम आणि त्यांच्यावर असणारी निष्ठा म्हणून एवढा कार्यक्रम. कोणाला वेळ आहे का मंडप ठोकान माणसं गोळा करा? आत्ताच्या काळात मडक फुटे पोत नदीवरून लोक घरी निघतात. मडक्यावर दगड हाणला का माणसं आता पेटलं. एका दिवसात लोक 30 लग्न करतात. राम राम. 4 दहावे करतात एका दिवसात. शिवला का नाही शिवला तरी मी येऊनच गेलोय, म्हणजे मी आलो काय माणसं. पण ह्या माणसाने एवढं सुंदर नियोजन शिंदे साहेबांच्या अभिष्ट चिंतनाचं केलं. मी तर असं म्हणेल साहेबांचा 100वा सुद्धा आपल्याकडून व्हावा. आणि आपल्याला शिंदे साहेब मोठे नाही आहेत, शिंदे साहेबांवर संस्कार करणारे आई वडील मोठे आहेत. आई आहेत ना, आई आहेत, आई मोठे आहेत. आणि एवढा 16 लेकराचा पाहिल्यावर आज त्या मातेचं जे हृदय भरून येईल तो सगळ्यांना मिळालेला आशीर्वाद आहे. आता त्या मातेला हे दिवस चांगले पाहण्याची वेळ का आली? उत्तर ऐका. काळ्या आईची सेवा, गोठ्यातल्या गायीची सेवा, दरवाज्यातल्या अतिथीची सेवा, भगवंतावर श्रद्धा आणि प्रत्येकाला समान पाहण्याची दृष्टी म्हणून हे दिवस आहे. आजीबाई इतक्या ठणठणीत काय आहे माहिती का? त्यांच्या नाताला चष्मा असेल आहे त्या बाय, पण त्या ठणठणीत का? उत्तर पांढऱ्या पिशी नाही, तांबड्या पिशी नाही, पिशीच नाही आजीला. नाही तर आता असा दणका उठलाय, ऍडमिट केला, पांढऱ्या कमी झाल्या तांबड्या काढा, तांबड्या भरा पांढऱ्या काढा, दोन्ही काढा उचला त्याला. मग आजीला तांबड्याही नाही पांढऱ्याही नाही का माहितीये का? काळ्या आईची सेवा, 2 गोठ्यातल्या गायीची सेवा, 3 दरवाज्यातल्या हातीची सेवा. गरीब जरी असला तरी चहान पाणी घेतल्याशिवाय जाणार नाही. ही जुन्या लोकांची परंपरा होती. त्यांना जेवण होणारच, साधा असेल पण जेवण, जेवणाच्या वेळेला जेवण होणार आणि चहाच्या वेळेला चहा होणार. आणि भगवंतावर श्रद्धा म्हणून आपल्या परिसराचं नाव नकाशात नेऊन ठेवणारा सुपुत्र दिला. आपल्या माणूस कोणत्याही क्षेत्रात मोठा झाला ना, आपल्या लोकांचा ऊर भरून आला पाहिजे. आता तुमच्या आपल्या या सगळ्या परिसराची राजकारणामध्ये एक उंची शिंदे साहेबांनी गाठवली. आणि चांगल्या गोष्टीला चांगलं म्हणायला का पैसे लागतात?
पण आपले विचारच इतके भिकारी. नाही मन पापी आपली. हे काय हे काय हे काय चांगलं चांगलं म्हणा ना. ती माता चांगली आहेत, संस्कार करणारे वडील चांगले आहेत, म्हणून परिसराचं नाव उंचावणारे सुपुत्र चांगले आहेत. आणि आपल्या लोकांचे काही दरिद्री विचार. गाडी घेतली ना हप्त्यावर घेतली असेल, काय मुळ्यात दुखत का तुझं, हा म्हणायला काय तुला अडचण काय नाही. आणि जोपर्यंत तुम्ही तुमची मन निर्मळ करीत नाहीत तोपर्यंत तुम्ही सुखी होऊ शकत नाही. मन निर्मळ ठेवा, काय फरक पडतोय. आता हे शरीर आहे, या गावचा पोलीस पाटील मन आहे, मन या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष मन आहे, आणि ह्या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे, आणि अख्खं गाव त्याच्या ताब्यात आहे. कोणच्या बडा बोला कोणाच्या ताब्यात आहे, इकडे लक्ष द्या, कोणाच्या, मनाच्या. आणि तो थोडा नादी आहे. कोण, मन. आणि त्याला एक प्रियशी आहे. प्रियशी म्हणजे कोण रे, प्रियशी म्हणजे कोण, गर्लफ्रेंड. तुला आहे का गर्लफ्रेंड, नाही, प्रयत्न चालू आहे, बर एवढंच. त्याला एक प्रियशी आहे, आणि त्या प्रियशीचं नाव घोटाळ्यावर का लय भारी. काय का इश गाव कोणत्या ताब्यात आहे, मनाच्या. आणि मनाच्या ताब्यात अख्खं शरीर आहे, आणि तो थोडा नादी आहे. त्याला एक प्रियशी आहे, कोणला, मनाला. आणि त्याच्या प्रियशीचं नाव आहे इच्छा. इच्छा आणि मन दोघांचं एकमेकावर प्रेम आहे. करेक्ट. हा पडलाय तिच्या प्रेमात, ती पडली याच्या प्रेमात, आणि दोघांनी केलाय आपला तमाशा. मन म्हणतंय माळ घाल, इच्छा म्हणती झडपी पंचायत समिती होते. मन म्हणतंय अभ्यास कर, इच्छा म्हणती टाइम टेबल येऊ दे. मन म्हणतंय व्यायाम कर, इच्छा म्हणती थंडी वाजली झोपून घे. दोघांनी केलाय आपला तमाशा. खरंय का खोटं आहे. आणि तिला माहीतच नाही हा गडी नपुसक आहे. कोण, मन. आता तिला बाळ होईल का, उत्तर द्या. नाही. तिला बसला धोका. कोण म्हणा कोण. सगळ्या मुली उत्तर द्या कीर्तनातले. पोरीनो, तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला, मुलं धोका देत नाही, मुलं कधीच धोका देत नाही. पोरं धोका देत नाही, त्यांच्या बाजूने मी आहे. पोरं धोका देत नाही. पोरं धोका का देत नाही, मिळतच नाही तर देतील कोण. मिळाली तर धोका देते ना. इथं रेंज गेली, काहींची रेंज, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसणार. म्हणजे पोरीनं तुम्हाला बसला धोका, तुम्ही देत नाही पोरं धोका, पण समजा दिलाच तर तुम्ही ही गोष्ट सांगाल कोणाला. आईला सांगू शकत नाही, बापाला सांगू शकत नाही, भावाला तर वाराच लागू देत नाही, मैत्रिणीला. करेक्ट. असा सखोल अभ्यास पाहिजे मैत्रिणीला. आता ही गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला. कोण, बोंबललं कीर्तन, इच्छा. आणि तिच्या मैत्रिणीचं नाव माहितीये काय, माया. आता डोकं घाजवा, माया. आणि हा सगळा तमाशा कोणचा आहे, माया. हे बा, कोण कुणाचा बाप नाही, कोण कुणाशी बायको नाही, कोण कुणाचं नाही. काय म्हणणं आहे तुमचं. आता हे मुलगा मला आहे, काय माझ्या पोराचा माझा संबंध आहे, काहीच नाही. मी फक्त त्याचा बाप आहे. त्याचं नशीब वेगळं, संचित वेगळे, क्रियामान वेगळे, प्रारब्ध वेगळे, भांगाची स्टाईल वेगळे, बोलण्याची स्टाईल वेगळे, कर्म वेगळं, येणं वेगळं, जाणं वेगळं. फक्त तो बर्बाद होऊ नये म्हणून त्याला चांगलं वागायला शिकवणं हे माझं काम आहे. माझं एवढंच काम आहे. तो उद्या मी कमवलेली इष्टी टिकवू शकतो, किंवा सासरवाडीला राहायला जाऊ शकतो, त्याला काय. किंवा एखाद्या दिवशी लाईट बंद करून माझा गेम करू शकतो. पोर काय तो. तुम्ही परत नीट ऐका. पण एक होईल, त्याला जर मी चांगलं शिकवलं तर तो वाया जाणार नाही. आणि तो वाया जाऊ नये याच्यासाठी चांगलं शिकवणं एवढीच माझी जबाबदारी. तो डॉक्टर व्हावा त्याचा प्रश्न आहे, तो इंजिनियर व्हावा त्याच्या बुद्धीचा प्रश्न आहे, तो आरोपी व्हावा त्याच्या कर्माचा प्रश्न आहे. पण त्याला चांगलं बनवणं एवढंच माझं काम आहे. आणि आपण नेमके बसलेली सगळी माणसं मुलगा आणि मुलगी बनवण्यात फेल गेलो. फक्त पैसेच कमवून ठेवले आपण. फक्त
आपण फक्त गाड्या घेतल्या, बंगले बांधले, जमीन लेवल केल्या, पैसे कमवले, पण ज्यांच्यासाठी कमवले त्यांना आपण बनवू शकलो नाही. हा आपला पराजय आहे. कीर्तनात बसलेले 80% लोक मुलं बाळ बनवण्यात फेल आहेत. तुम्ही काहीच बोला नाही. उलटे आपले आई वडील यशस्वी ठरले. उदाहरणार्थ शिंदे साहेब आहेत, उदाहरणार्थ नगराध्यक्ष आहेत, उदाहरणार्थ सगळे नगरसेवक आहेत, उदाहरणार्थ आजच्या कार्यक्रमाचे सगळे आयोजक आहेत. यांना बनवण्यामध्ये त्यांचे आई वडील यशस्वी ठरले. गरिबी होती मान्य आहे, गरिबी होती मान्य आहे, पण गरिबीवर मात करून कुलाचं नाव वाढवणारी मुलं बनवणं याच्यात ते यशस्वी झाले. आणि आपण पैसा अडका सगळं आहे, पण तुम्ही मी नालायक पोरांचे बाप झालो. हा सगळ्यात मोठा पर्याय आहे. एवढीच अशी एवढीच मिसळून नाही, फिसळून नाही, 90 आणतात एवढंच. फुल पेलं, चौघ जण टाईट झाले आणि मोटरसायकल बसले. चौथं कुठं बसला असेल बोला ना, कॅरेजवर तांगड्या फाक्या. चाललं एवढत धडाकलं, दोन्ही बॉल सटकले मिळालं. आणि त्याच्या डाव्याला इंद्रिकचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू का मी डाव्याला? अरे डाव्याच्या प्रवचनाला ओवी नको का? मग बॉल सटकल्याची ओवी कुठं आहे? काय त्याला, आपण फेल गेलेली माणसं आहेत आणि आपले आई वडील यशस्वी झालेली माणसं आहेत. तुमचं काय मत आहे? आणि हा सगळा तमाशा कोणी केला? माया बिगने ब्रह्मला करे म्हणता मी मागे करे. म्हणता मी मागे करे. माया बिगने ब्रह्मला करे म्हणता मी मागे करे. माया बिगने ब्रह्मला करे म्हणता मी मागे करे. तू गप्पा त्याच्यावरी नाच गारी जाईल. हे तिला बसला धोका. ती गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला. मैत्रिणीचं नाव बस फिट बसलं कीर्तन. असं मापात बसलं पाहिजे. माया आता ही गेली तिला सांगायला, बाई मी पोरग पटवलं, धुतलं, त्याचं हँडशीट माझ्या सगळं करून घेतलं, तो भिकारीच करा म्या, पण तो तर नपुसक निघाला. असं कोण म्हणती? इच्छा. कुणाला? माया. ती माया म्हणली, बाई तुला तरी प्रिय करे, मला तर नवराही नाही प्रिय करायला नाही. कोणला? मायेला. मग ही म्हणली, का ग तुला प्रिय कराय नाही, नवराही नाही, मग तू काम काय करती? ती म्हणती, माझं एकच काम आहे, जीवाला 84च्या कसाट्यात गुंतून मारणे, एवढाच माझा धंदा. मला एकच उत्तर द्या सगळे बसलेली माणसं. घुशीनं रातभर उकारलं, खालं काय? दहा मिनिटानं उत्तर द्या मला. घुशीनं रातभर उकारलं, खाल्लं काय? कुठं काय खाल्लं? मग तुम्ही मी काय केलंय? बायको केली, नवरा झाला, लांब जाय. माझं कीर्तन ऐकलं विनोद करायला नाही लागत, आपाप होतो मला. तुमचा थकवाच गेला दिवसभरात. तिथं बसल्यावर लगेच लागत आहे. रातभर उकारलं, खाल्लं कुठं काय? मग आपण काय केलंय? बायको केली, नवरा झाला, बायको बाळाती झाली, बाप झाला, पोऱ्याचं लगीन झालं, सासरा झाला.
पोऱ्यानं पराक्रम केला आजा झाला. दिंडीत आमच्या बोकांडी आला आणि मी आला. शाळेत गेली, मोठी झाली, वयात आली, लग्न केलं, बायको झाली, बाळा 3 झाली, आई झाली. सून आली, सासू झाली, सून बाळा 3 झाली, आजी झाली. अटॅक आला, घुसमेली. हे मी नाही बोलत, काकडा बोलतोय. काकडा. माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागवता, बैरा झालो नरदे येता. साधू संतांची निंदा केली, हरी भक्ताची स्तुती नाही केली, त्याने वाचा पंगू. आता ही माया झाली मोकळी. ती म्हणली अख्ख्या शाळेतले पोरं सरळ बसा, बैठकान बैठ सावधान. हे सावधान आहे का? मी सावधान म्हणतोय, तू पायवर करतोय. सावधान, रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. 10वीला कोण येतं? तू आहे का? तू कितीला आहे? 8वी. सिमी का मराठी मीडियम नाही का? दगड हा पदार्थ स्थायू द्रव का वायू? वायू. जे उडू ना किमान सवर. ही गेली तिला सांगायला काय की माझं असं झालं, लिंक तोडू नका. हे बरे, तिने सांगितलं माया येतो, तुझं काम संपलं. पण तिला इच्छा काय म्हणते माहिती का? कलियुगामध्ये हरिपाठ आणि काकडा केला का तुला मरण येत आहे. नीट आहे का? भजन फक्त मायेला तोडू शकतं, बाकी कोणीच तोडू शकत नाही. तुमचं काय मत आहे? माया जर कमी करायची असेल तर भजन. माया म्हणली मी लवरा केला नाही, मला मुलं आहेत, नगलं न करता 16 मुलं आहेत. मायेला नवरा नाहीये पण पोरं 16 आहेत. ही म्हणली तुला 16 पोरं कोणते आहेत? ऐका, 16च्या 16 ऐका. 1 मी, आणि जगातला प्रत्येक माणूस मी मुळे दुःखी आहे. 2 तू, 3 तुझं, 4 माझं. जगातली सगळी भांडणं, मारामाऱ्या, दंगली, मोर्चे, आंदोलन, कुदाकुद्या फक्त 4च शब्दावर चालू आहे. मी, तू, तुझं. त्या बाबळीपासून या बाबळी पोत माझ. इकडली अख्खी इकीन, तुझी जिरीन. तुझी जर जिरावली नाही ना, मी तुम्हीच म्हणा. सासूजन सुनाचं भांडण झालं तर सून म्हणती भूक भूक. तुला काय भुकायचं? भूक. मला फक्त कुत्र मांजर होऊ दे, मग तू ये. किती झाले? 4. आता 16तून 4 गेले, किती राहिले? 12. आणि ते 12 पोरांची नावं ऐकायची का एकाची माहिती ऐकायची? एक 12 जणांची नावं ऐकायची का माहिती ऐकायची? बोला बोला. एक वाक्यात माहिती ऐका आता प्रत्येकाची, 12च्या 12 जणांशी. पहिला मुलगा आहे मायेचा काम. आणि साहेब आहेत, सगळे आहेत, कार्यकर्ते आहेत, नगराध्यक्ष आहेत. पाया पडतो तुमच्या. शरीरात जर काम तयार झाला, नीट ऐका, शरीरात जर काम तयार झाला तो डोळ्यावाटे बाहेर पडतो. नीट ऐका. शरीरात जर काम तयार झाला तो डोळ्यावाटे बाहेर पडतो. आणि पहिलं पाप डोळ्यात तयार होतं. आणि डोळा इतका हुशार आहे, ते पाप स्वतः कट होत नाही, ते पाप मना कपाट होतो. मन इतकं हुशार आहे, ते पाप त्याच्या कट होत नाही, इंद्रिया कपाट होतो. आणि पाया पडतो तुमच्या. एकदा शरीरातला काम खवळला आणि इंद्रियावरचा ताबा सुटला तर कितीही विद्वान माणूस सुद्धा चुकीचा मार्ग स्वीकारतो. तो कितीही विद्वान असू द्या. आणि काम एकदा शरीरातला खवळला का काय काय करतो ऐका. कामातूर माणूस कधी वयाचा विचार करीत नाही. कामातूर माणूस कधी जातीचा विचार करीत नाही. कामातूर माणूस कधी नाथ्याचा विचार करीत नाही. कामातूर माणूस कधी कुळाचा विचार करीत नाही. कामातूर माणूस कधी शिलाचा विचार करीत नाही.
कामातून माणूस कधी काळवेळेचा विचार करीत नाही आणि कामातून माणूस कधी लाज धरीत नाही. तुमचं तर डोकंच बंद झालं. आणि एकदा काम खवळला काय का पुढं तिथं वय बी सगळं संपलं, नाथ सब ते सगळं संपलं. आता उलट ऐका, काम जर अपुरा राहिला तर क्रोध तयार होतो. सूत्र पहा बरं का किती अवघड आहे. तयार झालाय काम, तो पुरा झाला नाही. माऊलीची ओवी आहे, येत इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती, तरले न तरती विषय सिंधू. ज्ञानोबारायची भाषा आहे. हे मी सांगू राहिलो, हा दुसरा अध्याय तुम्हाला. आता तो काम अपुरा राहिला, आता कोण खवळला? आणि जेल मधले 80% आरोपी फक्त 2 मिनिटाचा राग आकळला नाही म्हणून आहे. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही, गोळीबार करायला काय दुपार लागत नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 10 लाख देतो इंदुरीकर बोकस, मग शिंदो. इंदुरीकर काय एका झापडीचा गडी नाही. पण तुमच्या पाया पडून सांगतो, 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो. बोला तुमचं काय मत आहे? आणि तुम्ही मला एक उत्तर द्या, रागाच्या भरात एखादं कृत्य केलं त्याचा पश्चाताप होत नाही? बोला बोला. होतो, पण ती वेळ निघून गेली. का वाईट वागायचं माझ्या पुढे, हा प्रश्न आहे. अरे एक तर एक तर कमी आयुष्य आहे आणि कमी आयुष्यामध्ये तुम्ही जर 10-15 वर्ष जेलमध्येच गेले, राहिलं काय आयुष्यात? आणि काय तुम्ही खून केला म्हणजे काय क्रांती केली नाही? काय मर्डर केला म्हणजे तुम्ही जग सुखी केलं नाही? काय दरोडा टाकला, चोऱ्या केल्या म्हणजे तुम्ही काय 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 जगात काही इतिहास घडवला असं काही नाही. तुम्ही तुमच्या खानदानीची वाट लावली हे विसरा. एखाद्या माणसानं 2 गुजीरवाणी मुलं घरी असताना एखादं वाईट कृत्य केलं, त्याची मुलं वाऱ्यावर पडली, बायको वाऱ्यावर पडली, ईश्वरासारखी आई बाप रडून मेली, याच्यापेक्षा तुम्ही काय वाईट केलं? कमावलं काय? ईश्वरासारख्या आईला डोळ्यातून पाणी आणावं लागलं आणि पहाडासारखा बाप खडकाला पाजर फोडणारा होता, पण त्याला रडायची वेळ आली. याच्यापेक्षा तुम्ही आयुष्यात काय कमावलं? कमावलं काय? चोऱ्या माऱ्या लबाड्या का करायच्या हा प्रश्न आहे. बरं पुढचं वाक्य ऐका, जरी तुम्ही एखाद्यासाठी पाप केली, तुम्ही ज्यांच्यासाठी पाप केले त्यांनी त्याच्याशी घेणंच नाही, तर तुम्ही याच्यात उतारलेच कशाला? तुम्ही एखादी पतसंस्थेमध्ये 3 कोटी खाले, खाले मग सापडला लागला डाव, खाले. तुमच्या पोराला 2 कोटीचा धंदा टाकून दिला, पण तुमचा पोरगाच बेवडा निघाला, तर तुमच्या पापाला वाटेकरी हाय कोण? 3 कोटी तर तुला भरूनच द्यायचे, तसा तू आतमध्ये राहणारच आणि तुझा जेवढा कार्यक्रम होणार आहे तुझा एकट्याचाच होणार आहे. तुम्हाला सुधरत का मी काय म्हणतो? तुमचा पोऱ्या उलट्या म्हणणारे आमच्या बापाला आहे ना, पैसा खाण्याचं मॅनर्स नाही. हा तुमचा जीवन गौरव पुरस्कार आहे. काय करणार आयुष्यात? इंदुरीकरचे वाक्य आहेत महाराज, वाक्य ऐकायचं का? ज्याचे मित्र खास त्याचा संसार खास, आणि ज्याचे मित्र नालायक संसार संपला. आज 80% लोकांची जिंदगी मित्रांनी बर्बाद केली. तुमचं काय मत? आणि पाया पडतं तुम्हाला, मित्र नसले तरी चालतील पण असलेले सोयीचे असावे. जेवणाच्या ताटावरून चाणक्याला गरीब म्हणून उठवलं होतं. चाणक्याला राजसभा जेव्हा बसली, आज सभेमध्ये चाणक्य गेला, चाणक्याची शिंदी मोकळी होती. चाणक्याला जेव्हा अपमानित केलं सभेत, का एवढा घाण कपडे घातल्यानंतर तुझ्यासारखा माणूस विद्वान कसा असेल, त्यावेळेला चाणक्यानं हात मागं नेला आणि हात मागं नेला, शिंदीला गाठ बांधली आणि राजा जनाब चैत्य चाणक्य म्हणतो सभेत, ज्या दिवशी विद्वानाला सुद्धा खाली वाकायची वेळ आणील त्या दिवशी या शिंदीची गाठ सोडेल. चाणक्य होता तो. आणि चाणक्याने एक वाक्य लिहिलंय, चाणक्य नीती वाचाय एकदा, काय वेळ. आणि हे नगरसेवकांनी सरपंचांनी तर जरूर वाचली पाहिजे. लय सुंदर 17 अध्याय आहेत, इतके सुंदर आहे. तुम्ही पार 80% म्हणाल इंदुरीकरलाच पाया पाडावं काय. तुम्हाला सगळ्या समाजाचा अनुभव त्याच्यात आलाय. चाणक्य म्हणतो,
जी माणसं स्पष्ट बोलतात ती सज्जन असतात, पण जी माणसं तुमच्या तोंडावर अतिशय गोड बोलतात तीच माणसं तुम्हाला धोका देतात, हे चाणक्याचं म्हणणं आहे. आणि हा अनुभव तुम्हाला आहे का नाही? बोला, तुम्ही काहीच बोला. बसलेल्या सगळ्या माणसांना हाच अनुभव आहे. आणि चाणक्य अजून पुढे म्हणतो, जे तुमच्या जास्त जवळ आहेत तेच तुमचे धोकादायक आहेत. तुमच्या गोपनीय गोष्टी कधी मित्राला सांगू नका, चाणक्याचं वाक्य आहे. उद्या जर तुमचं आणि तुमच्या मित्राचं खटकलं तर तुमच्या सगळ्या गोपनीय गोष्टी मित्र मैदानात आणू शकतो. तुमचं तर डोकंच बंद झालं. नाही नाही, आता कीर्तन संपल्या प्रत्येकाने आपले मित्र तपासायचे आणि त्याला सांगायचं, ही तुझी माझी शेवटची भेट. ऐकायचं का मित्र कसा असावा? एका मिनिटात ऐकायचं का? ऐकायचं का? पाया पडतो तुमच्या. नवरा बायकोला दारू पिऊन मारतोय हे कुणालाच निर्वास हे कुणालाच माहित नाही, मित्राला माहिती आहे. त्याला मित्रांनी सांगितलं पाहिजे, इकडे ती मुलगी नेऊन घाल, घटस्फोट घे, दुसरी कर, तिच्या बापाला बोलव. पण उद्या जर लोकांच्या लेकराचा फटका बसला तर ती मुलगी जर गेली तर तुझी खानदान जाईल, हा सल्ला मित्रानं दिला पाहिजे. तू तुझ्या आयुष्यात वाटोळं का करतो? नेऊन घाल मुलगी. पटत नाही ना, 4 माणसांना बोलव. पण मित्रच इतके नालायक आहेत, होऊन जाऊ दे मी आहे असे म्हणणारे 4 जण आहेत इथं. त्याच्यामुळं कुटुंब संपले. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोला. मित्र दारू पितोय, त्याला मित्रांनी सांगितलं पाहिजे, इकडे एक तर दारू सोड, नाही तर दुस्ती सोड. दुस्ती. दुस्ती सोड. तो म्हणला का ऐकायचं तुला का? माझ्या बापाच्या दारू पायी माझी आई कामाला जायला लागली. माझ्या आईला आयुष्यामध्ये गल्लीनं पदर सरकू दिला नाही, पण अपमान झाला म्हणून आई पदर खाली करून कामाला जाते. आणि बांधावर जेवायला बसली तर माझी आई लोणचं भाकरीला चोळते आणि माझी आई जेवण करते. पण बिचाऱ्या आईला माझ्या बापाच्या दारूमुळे कामाला जावं लागलं. माझी गुजीनवाणी मुलगी आहे, वर्गात सगळ्यात हुशार आहे, ती 9वीला आहे, पण 50 रुपयाची प्रयोग वही नाही म्हणून माझी मुलगी वर्गात उभी राहते. सर तिच्याकडे 50 रुपये मागतात ना, वर्गातली मुलं हसतात आणि हसल्यावर माझी आई मुलगी खाली मान घालते आणि माझ्या मुलीच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा बेंचवर पडतात. रडते माझी मुलगी आणि माझी मुलगी मधल्या सुट्टीत घरी येते आणि आईला सांगते, आई नाही शिकायचं मला, आई नाही. आई म्हणते, बाळा तुला शिकल्याशिवाय पर्याय नाही. पोरगी म्हणते, आई मला 50 रुपयाची वही नाही म्हणून मुलं हसतात. आई पदर पुढं करते, तिच्या हातात 50 रुपये देते. ती पोरगी 50 रुपये अशी मुठीत आवडते आणि ती पोरगी आईला मिठी मारून म्हणते, आई मी तुला 80% मार्क पाडून दाखील. आई मला त्याचं वाईट वाटत नाही, माझ्या बापाच्या दारूमुळं माझ्या वर्गातली मुलं मला हसतात याचं मला वाईट वाटत. अपमान झाला माझ्या मुलीचा, हे मित्राला समजलं पाहिजे. हे मी बोलत नाही, सुदाम्या बोलतोय. आणि सुदाम्या स्वतः म्हणतो, माझा मित्र राजा आहे, माझा मित्र गोपाल कृष्ण आहे आणि मी हातामध्ये विणा घेऊन भजन करतोय. त्याची बायको भारी साड्या वापरते, माझ्या बायकोला पोहे बांधायला फडके नाही म्हणून पोह्याचा लुगड्याचा पदर फाडते आणि माझी बायको दुसऱ्याच्या घरचं काम करून पोट भरते आणि मी टाळ वाजून जगतोय. यदा कदाचित ते माझं प्रारब्ध असेल, पण कृष्णासारखा मित्र जर असेल तर माझं जीवन सुद्धा बदलू शकतं. नगरी सोन्याची मिळाली सुदाम्याला, ज्याचे मित्र चांगले आहेत. विदुर धृतराष्ट्राला पहिला सांगत होता, तुला 5 गावं देण्यावर समाधान मान, येड्यावानी करू नको. ती गंडळी नंगाट आहे, त्याच्यातला एखादा भीम जर पिसाळला ना, तुला पाणी पाजायला पोऱ्यात होणार नाही. तू 5 गावावर शांत राह. हा म्हणला, तो मध्यस्थी करायची काही गरज नाही, चहा पेन जाय. त्यावेळेस कृष्णाचं वाक्य आहे, आता युद्ध होणार आणि युद्धात तुझा पराजय होणार. त्यावेळेस विदुर धृतराष्ट्राला सांगतो, 5 राज्यावर जर समाधानी राहिला असता आणि राज्याचा मोह जर तुला धरला नसता तर तुझ्या 100 पोरांचा मृत्यू
तो डोळ्यानं पाहिला नसता. विदुर नीती नावाचा एक ग्रंथ आहे, त्याची 20 रुपये किंमत आहे आणि 8च अध्याय आहेत. एकदा विदुर नीती आणि नारद नीती तुम्ही वाचाच, डोकंच बंद होते माझं. केवळ राज्य मला मिळावा याच्या पायी खानदानीचं वाटोळं केलं या पठ्ठ्यानं. खानदानीचं महाराज बाप झाला बाप, पण 100 पोरं रणात मेलेली डोळ्यानं पाहिली, डोळ्यानं. पण बापाला एकाही पोराला पाणी पाजता आलं नाही, एवढी राज्याची हाव सुटली होती त्याला. आणि तो कसा मेला ऐकायचं तुम्हाला? भारताचा सम्राट अरण्यात जळून मेलाय, जळून असा मेला, त्याचं टपरीला सुद्धा नाव राहिलं नाही. वाचलं तुम्ही कुठं दुर्योधन पान स्टॉप? वाचलंय का कुठं तुम्ही दुःशासन का ढाबा? आणि तुम्ही असं म्हणू नका का कौरवांनी पांडवांचा नाश कौरवांनी केला, कौरवांचा नाश पांडवांनी केला. चुकीचं आहे. कौरवांचा नाश त्यांच्या कर्माने केलाय. जर 5 गावं घेतलेच असते तर प्रश्न राहिलाच कुठं होता. तुम्हाला पाया पडतो सगळ्या माणसांच्या राग आकळा. तुमचं काय मत आहे? पहिला काम, दुसरा क्रोध. आता उलटे फिरा. काम अपुरा राहिला की क्रोध तयार होतो. नीट आहे का बरं का? आणि काम जर पुरा झाला तर ती गोष्ट वारंवार मिळावा असा लोभ तयार होतो. पहा किती सूत्र अवघड आहे. आता पहिला काय झाला? काम. तो काही पुरा झाला नाही, लगेच कोण झाला? क्रोध. आणि क्रोध तयार झाला आणि काम म्हणजे काम पुरा झाला की लोभ. लोभ झाला का मत, मत झालं का मत्सर, मत्सर झालं का अहंकार, अहंकार झाला का नदी. हे 6 आणि ते पहिले 4, 6 4 10. आता राहिले 6. 6 ऐका. आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनिष्णा आणि कल्पना. हेच 12. 12 आणि 4 16. 16 पोरं मायेनं याच्यात सोडून दिले आणि ती म्हातारी मोकळी झाली. आणि तिनं दिलं याचा कार्यक्रम करून. माया. आता तुम्ही हा सगळा मायाचा तमाशा आहे. कलियुग आहे, इथं खरं चालत नाही. कलियुगामध्ये तुम्ही खरे ज्याला लवकर मारायचंय त्यानं खरं बोलायचं. हे इंद्रिकचं कीर्तन आहे. म्हणजे 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. माझे 2च गुण आहे. मी फक्त खरं बोलतो आणि दुसरी गोष्ट मी बोललो ते नेमकं घडतं आणि माझ्या बोखंडी बसत. याच्यातलं वाक्य खोटं होत नाही आणि महाकार्यक्रम झाल्याशिवाय राहत नाही. मी 31 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो मजूर गाडी होईन आला. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराला याजानं पैसे देऊन दिले. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेऊन घेतली. मी बोंबलत होतो मजुराच्या गाड्याला व्हायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल, वेळ आली. मी बोंबलत होतो कमी बुद्धीचे माणसं गावात कारभारी होती झाली. मी बोंबलत होतो हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहे. आणि मी बोंबलत होतो पुरी पळून जातील, गेल्या. मी बोंबलत होतो पैसे देऊन बायको मिळणार नाही, बायकोच कुठे. 3 लाख रुपये देऊन मंगळवारी बायको आणली, गुरुवारी गायब. गायब म्हणजे तिची पहिल्या नवरीच्या घरी गेली. दोघांची बाजारात गाठ पडली, हान मारा माऱ्या. आणि मी बोंबलत होतो. आणि आताही शिंदे साहेबांच्या वाढदिवसाला सांगतो, आज जर असाच काळ राहिला तर भयानक तुम्हाला संकटाला तोंड द्यावं लागणार आहे. साहेबांच्या अभिष्टंतीला नगरसेवक आणि सगळे सरपंच तुम्हाला काम सांगतो, तुम्ही साहेबांना मानणारी माणसं आहेत. शालेय परिसरामध्ये विद्यार्थ्याचे शिक्षकाचे मोबाईल बंद होत नाहीत तोपर्यंत तुम्ही पोरं चांगले बनवू शकत नाहीत. सगळ्या नगरसेवकांनी सरपंचांनी गावात निर्णय घेतला पाहिजे का शैक्षणिक कालावधीमध्ये विद्यार्थ्याचे शिक्षकाचे मोबाईल बंद पाहिजे. मी बोललो तर मला एक जण म्हणला तुझ्या बापाचं काय जातं. मी शिव्या तरी कोणच्या खाऊ, मी का उक्त घेतलं. असा माणूसच नाही का तो माया उकवत नाही. पण ही काळाची. आता मी शिष्टीवाल्याला म्हणलं आवाज वाढव, त्याने वाढवला विषय. लगेच क्लिप. इंदुरीकर सिस्टीम वाल्यावर भनकले खाली लगेच पट्टी. तो नालायकच आहे म्हणजे मी.
आणि मला नालायक म्हणला आतली चड्डी नाही तो मला नालायक म्हणला. मागच्या आठवड्यात कोणी एक झक मारली युट्यूबला असं टाकलं का मी आजारी आहे. पर सलाईन बिलाईन दिलं आणि ते मला चप्प्या बिप्प्या केला ते याची कपडे घातले त्या पेशंटची आणि खाली लिहिलं इंदुरीकरांवर दुःखाचा डोंगर कोसळला आणि ते शेवटच्या स्टेपला आहे म्हणजे मी. आणि मी मागच्या महिन्यात 93 कीर्तन केली. म्हणजे मी मराव म्हणून लोकांचा जप चालू आहे का फक्त खरं बोलतो. जो खरा बोलेल तो उद्या सकाळी नसेल. ज्याला लवकर मारायचं त्यानं खरं बोलायचं. पण एक ध्यानात ठेवा आमच्या कीर्तनांमुळे 50% धर्म जाग्यावर आहे. आता या कार्यक्रमाचे आयोजक जे आहेत ना त्यांचं इतकं तोंड भरून कौतुक करावं. महाराज आज जेवढे कार्यक्रमाचे आयोजक आहे अजिनाथ हजारे, पांडुरंग गोबाळे, प्रशांत शिंदे, सुहास वारे, अंकुश ढवळे, अंकुश शिंदे यांनी कीर्तन ठेवलं ते साहेबांच्या वाढदिवसाचं नाही ठेवलं. यांनी धर्माचं काम केलंय. कारण आज आपल्याला माणसं वाचवायचे नाहीत, आज आपल्याला धर्म वाचवायचा आहे. म्हणून शिंदे साहेबांच्या अभिष्टचिंतनाला सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो राजकारण तेवढ्यापुरतं ठेवायचं आणि सोडून द्यायचं. मतमोजणी झाली का संपला विषय. सगळे एकाच हॉटेलात चहा दिले पाहिजे. ते राजकारण मौतीपर्यंत, 10व्यापर्यंत, प्रेत यात्रेपर्यंत, लग्नापर्यंत गेलं नाही पाहिजे. तुमचं काय मत आहे? वेळ झाली संपला विषय. आता 15 तारीख झाली, 16ला 5 वाजले संपला विषय. एकत्र पुन्हा पाहू अजून काय होईल त्याची 31 जानेवारीच्या पुढं. रिलॅक्स. पण ते मौतीला नाही, 10व्याला नाही, लग्न मोडेपर्यंत इतकं खाली नाही गेलं पाहिजे. ती वैचारिक पातळी सोडून जातं ते काम. मग त्याला मजा राहत नाही. आणि मग साम्यवादन, समानता याचा काही उपयोगच होत नाही. आपल्याला माणसं वाचवायचीच नाहीत, धर्म वाचवायचा. आणि असा नर शिंदे साहेबांसारखा आपल्याकडे पवित्र झाला, तयार झाला, त्याचं वर्णन ज्ञानोबा करतात. वाचेची सुलभ वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि सगळ्यात महत्वाचं आयोजकांचं कौतुक करावं का सगळ्या नगरसेवकांचा सत्कार ठेवलाय. साहेबांचा आता सगळे नगरसेवक का तुम्हाला 2 कामं करावं लागतील 2 महिन्यात. आता तुम्ही नगराध्यक्ष मॅडम झाल्यात, तुम्हाला 2 महिन्यामध्ये तुमच्या प्रत्येकाच्या वार्डात 3 खोल्या बांधाव्या लागतील. आणि 3 खोल्यांमध्ये काय काय ठेवायचं ऐका. 2 महिन्यामध्ये 20% लोक मोबाईल वापरून ईडी होणार आहेत. एनो 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 उचलायचा आणि खोलीत घालायचा. दुसरं माणसाने आनंद गमावलाय, आनंदच राहिला नाही, नुसते बधीर झाले लोक. माझ्या माहितीनुसार 6 महिन्यातून आज हसले तुम्ही, हसलेच नाही लोक, बधीर. ते खोकडं घ्यायचं, बोकड्या दूध द्यायला लागला, शिळीला कोंबडी झाली. शिळीला कोंबडी झाली, बोकड्या दूध द्यायला लागला,
आणि बैल गाभण राहिला काय. मी मोबाईल वापरीत नाही महाराज, आपली परिस्थिती नाही. मी मोबाईल नाही वापरीत महाराज, सगळ्यात सुखी आहे महाराज. 3 कीर्तन करतो दिवसभर, तास दीड तास आराम होतो, 1 तासभर अभ्यास होतो. अभ्यास केला नाही तर तुम्हाला एवढं खोल सांगू शकत नाही. तासभर पुस्तक उचकलं, मी मोबाईल वापरीत नाही. त्याच्यामुळं मी इतका सुखी आहे. कोण मिळालं, कोणाचं काय झालं आणि कोण कोणाला काय म्हणलं संबंधच येत नाही. स्टेटसला काय आहे, इंस्टाग्रामला काय आहे, कोण कोणच्या बद्दल काय भुकत आहे, काय कमेंट्स आहे, ताणच नाही डोक्याला. ज्याला गरज येतो आपल्या काही. त्यामुळे आनंद गेला. अजून 2 महिन्याने सगळ्या नगरसेवकांना एक खोली बांधावं लागेल. त्याच्यात आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करायचं आणि आंघोळ झाली का म्हातारा खोलीत घालायचा आणि त्याला एक आनंदाचं इंजेक्शन मारायचं. तो असला का दिवसभर आनंद गेला. आणि तिसरी गोष्ट, हसायचं इंजेक्शन द्यायचं. हसूच गेलं. खरंय का खोटं आहे? जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन. पूर्वी जेवायच्या टायमाला घरामध्ये हाशा राहायचा आनंदाने. यानं शाळा मिळवली बरं का, यानं अभ्यास केला नाही बरं का, यानं घरं पाटलेला नाही बरं का, किती आनंदाने घरी जेवायची. आता 4 घरात 4 खोल्या, 2 खोल्या, 4 कोपऱ्यात 4 मोबाईल चालू आहे. कोण काय बोलत आहे, कोण काय नाही. गळ्यात शबनम, येण केलेला माणूस मोबाईलवर बोलत बोलत दुसऱ्याच्या घरात गेला आणि सोफा शेटवर बसला. त्याची बायको मोबाईल पाहत पाहत आली आणि त्याला पाणी देऊन गेली. पुन्हा आली आणि चहा घेऊन गेली. चहा ठोला गेली निघून. पाहतच चालली होती. तो चहा प्याला, जो खरा मालक होता तो मोबाईलवर बोलत आला आणि आतमध्ये डोकला. तो म्हणला मीच दुसऱ्याच्या घरी आलो. तो गेला काय माणसं झालेत सारखं. ते खोकड पोरानं खरंय का खोटंय? शाळेत पोरानं मोबाईल नेता ना तुम्ही? हा, शिक्षक आणते ना वर्गात. शिकवताना मोबाईल राहतो ना सरांक. शिकवताना जर मोबाईल आला तर शिक्षक बंद करून बोलतो ना, बोलतो ना. खरं म्हणजे गणित अर्ध राहिलं तरी. आता हे मी बोललो असतो तर तुम्ही लगेच कमेंट केली असती, इंदुरीकरांनी मुलांच्या भावना दुखावल्या. नाही, या साहेबांच्या अभिष्ट चिंतनाला हे बदलच केले पाहिजे महाराजांना. आज गायकवाद गुणीजन सगळ्या मंडळीला धन्यवाद. पहिलं कौतुक कार्यक्रमाच्या आयोजकांचं करायचं. सत्कार समारंभ झाल्याशिवाय कोणी उठायचं नाही. विठोबा रखुमाई